नमस्ते, नमस्कार, राम राम. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्याला ठाऊकच असेल की आपला जी सिरियल चालू आहे भाग 1 भाग 2 भाग सिरीज चालू होती भाग 1 भाग 2 भाग 1 भाग 2 भाग 3 ची. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्र आजचा जवळ भाग 4 5 भाग आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि त्यातलं महत्त्वाचं सगळ्यात एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की SC ST आणि VGAचा आपला ते मार्काचं राहिलेले त्या संदर्भातला मी लवकरच म्हणजे उद्या पर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ देऊन टाकतो, म्हणजे याची सिरियल संपन्न. मग आज आपण कारागृह घेणार आहे आणि कारागृह घेतल्यानंतर मग SRPF घेणार आहे. शेवटी बॅट्समन घेऊन आपण या ठिकाणी आपल्या ह्या चालू असलेल्या जी सिरियलची सांगता करणार आहे. लक्षामध्ये ठीक आहे. सर्वप्रथम पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि सर्वांची एकदा माफी मागतो का मित्रांनो, सॉरी, क्षमा असावी. तुम्ही जे कॉल आणि SMS करताय दिवसभर कंटिन्यू कॉल आणि SMS चालू असते मित्रांनो, सर्वांना रिप्लाय देणं शक्य होत नाही, कॉल पण रिसिव्ह करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे क्षमा असावी, दिलगिरी व्यक्त करतो. काही काम असतं तर व्हॉट्सअपला मेसेज करा चला, जेणेकरून त्याच्यातून मी तुम्हाला ते वाचल्यानंतर ते आता पुढचे सिरियल जे आपले पुढचे सत्र जे करणार आहेत मी का जे डाऊट सेशनचे सत्र घेणार त्याच्यामध्ये सगळे प्रश्न तुमचे मी क्लिअर करत चालू. ओके ठीक आहे. चला जास्त उशीर न करता आज पाहणार आपण कारागृह पोलीस भरती 2022-23. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मागे 19 ला असेल किंवा 20 ला 21 ला असेल कारागृहामध्ये मोठ्या प्रमाणात भरती झालेली नव्हती. यावेळेस बाकी 1800च्या आसपास जागा कारागृहामध्ये आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कारागृहामध्ये भरती आहे. मात्र 4 ठिकाणी जागा आहे, 4च घटक आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचा जो कल असणार आहे, विद्यार्थी जे फॉर्म भरणार आहे त्यांना 4च ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म हा एकच असल्यामुळं, फॉर्म हा सिंगल असल्यामुळे तुमचा एक फॉर्म कोणत्या तरी एकाच ठिकाणी एक फॉर्म जाणार आहे. मग तुम्ही पुणे कारागृह टाका, नागपूर कारागृह टाका, छत्रपती संभाजीनगर कारागृह टाका किंवा इतर मुंबई कारागृह टाका, पण मात्र फॉर्म एकच असणार. त्याच्यामुळे कारागृहाच्या मेरिटवरती याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा कारागृहाला कोणत्या ठिकाणी किती जागा आहे आपण कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणं गरजेचं आहे. सगळ्यात बेस्ट राहणार तुम्हाला, म्हणजे सगळ्यात जास्त जागा तुम्हाला मुंबई आणि पुण्याला दिसतील, त्याच्यानंतर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरला दिसतील. मात्र मग मुंबईला जास्त जागा, मग सगळ्यांनी मुंबईला जायचं का, मग पुण्यात का नको, छत्रपती संभाजीनगरला का नको किंवा नागपूरला का नको. तर सगळी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार. हे लेक्चर आपलं जवळ अर्धा तासाचं लेक्चर असते शक्यता आहे. सर्वांनी 20 ते 25 मिनिटाचं असतं, सर्वांनी व्यवस्थित शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या संदर्भात तुम्हाला संपर्क करण्याची गरज लागणार नाही. ओके ठीक आहे. चला जास्त उशीर न करता मी सुरू करतोय आपला आजच्या लेक्चरला. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांनी हा माझा मोबाईल नंबर खाली स्क्रीनवरती पण दिसतोय तुम्हाला खाली 9765653675 या नंबरवरती मित्रांनो व्हॉट्सअपला SMS करा, आपलं नाव नंबर जिल्हा कळवा, जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट माझ्याकडून समज जातील. चला जास्त उशीर न करता जातोय मी आज आपल्या कारागृह शिपाई. पहिलाच घेतला नागपूरचा मुंबई कारागृह मी शेवट घेणार आहे. आलं लक्षात, मुंबईला ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी नीट ऐकायचं, शेवटला मी मुंबई कारागृह घेणार आहे. आता लक्ष द्या इकडं पहा. ओके, कारागृह शिपाई नागपूरचा जर विचार करतो आपण तर ओपनच्या मेलला या ठिकाणी 23 जागा आहे. ओपनच्या मेलला 23 जागा आहे आणि फिमेलला या ठिकाणी 26 जागा आहे. आलं लक्षामध्ये. ओबीसीच्या मेलला या ठिकाणी 13 जागा आहे आणि फिमेलला सुद्धा 13 जागा आहे. ईडब्ल्यूएचच्या मेलचा जर विचार केला त्या ठिकाणी ईडब्ल्यूएचच्या मेलला 7 जागा आहे आणि फिमेलला 8 जागा आहे. एसीबीसीच्या आता मग हे सगळ्या जागा आधी पाहून घेणार आहे, त्याच्यानंतर शेवटी मी 4 मधलं तुम्हाला वर्गीकरण म्हणजे 4 मधलं जे काय कंपॅरिझन ते व्यवस्थित शेवटी सांगणार आहे का मग कोणत्या ठिकाणी तुम्ही रिस्क घेऊ शकता, मग तुमच्या कॅटेगरीतून तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरून तुम्हाला चांगलं राहील. आणि लक्षामध्ये पुढची कॅटेगरी एसीबीसी. एसीबीसीचा जर विचार केला तर मेलला पण 7 जागा आहे आणि फिमेलला 8 जागा आहे. सेम जागा आहे ईडब्ल्यूएच आणि एसीबीसीचं. एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लासेसचा जर विचार केला तर मेलला 2 जागा आहे आणि फिमेलला 1 जागा आहे. या ठिकाणी जरा नागपूर कारागृहाला जागा कमी आहे एसबीसीला. लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे एनटीडी. एनटीडीचा जर विचार केला तर मेलला फक्त 3 जागा आहेत, फिमेलला 2 जागा आहेत. आता लक्ष द्या इकडं, हे नागपूरचे. मग आता नागपूरला ओपनच्या मेलला 23 जागा आहे आणि ओबीसीच्या मेलला 13 जागा, म्हणजे 23 आणि 10 33 आणि 3 36 जागा. म्हणजे त्या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट जो उमेदवार आहे ओबीसी कॅन्डिडेट त्याला 36 जागा असणार आहे नागपूरसाठी. किती जागा असणार? 36. आणि जे ओबीसी कॅन्डिडेटची मुलगी तिला सुद्धा किती जागा असणार आहे? 26 आणि 10 36 आणि 3 39 जागा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रिस्क घेणं काय अपेक्षित म्हणजे इतकं पाहिजे असं काही जागा जास्त प्रमाणात किंवा असं काही नाही. मात्र लक्षात ठेवा घटक आपल्याकडे 4च असल्यामुळं नागपूरला सुद्धा फॉर्म येण्याची शक्यता आहे. आपण ते पोल घेतला होता एक्झिट, त्याच्यात सर्वाधिक जास्त फॉर्म मुंबईला दाखवते, 2 नंबरला पुण्याला दाखवते, 3 नंबरला संभाजीनगरला दाखवते, मग 4 नंबरला नागपूर दाखवते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा फॉर्मची संख्या जरा लिमिटमध्ये असणार आहे, कारण या ठिकाणी तब्बल 244 जागांसाठी भरती होते. नागपूरमध्ये 244 जागांसाठी भरती होते. पुण्यामध्ये 513 जागेसाठी भरती होते. मुंबईमध्ये ज्या भरती होते ते किती जागेसाठी आय थिंक मला वाटतं त्या जागा आता मी डिटेल नाही काढले, त्याची बऱ्याच जागांसाठी भरती होती ती. आणि कारागृह संभाजीनगरला 315, मुंबईत आय थिंक बरीच 587 प्लस काहीतरी जागा असं मला वाटतं. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. त्या लक्ष इकडं आता म्हणजे मुंबईला जागा जास्त आहे तर फॉर्म पण त्या ठिकाणी जास्त चाललेले आहेत. आता लक्ष द्या इकडं
ह्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, आता नीट प्रॉपर लक्ष द्या, ओबीसी कॅटेगरीला या ठिकाणी नागपूरला ओबीसी बद्दल बोलतो मी, 13 आणि 23 किती जागा आहे मित्रांनो, 23 आणि 36 जागा आहे. जर हे 36 जागेचा जर विचार केला ओबीसी वाल्या, ओबीसी आणि ओपन, कारण दोन्ही जागेला विचार होतो, तर त्या 36 जागेचा जर तुमच्याबद्दल जर विचार करायचं झालं तर त्या नागपूरला ज्या ठिकाणी तुम्हाला 36 आहे त्याच ठिकाणी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला 92 जागा आहेत, ओपनला 24 जागा आणि ओबीसीला 21 जागा, म्हणजे 20 आणि 20 40 44 45 जागा. म्हणजे ज्या ठिकाणी नागपूरला तुम्हाला 36 जागा त्या ठिकाणी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला 45 जागा आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला मुंबईचा जर विचार केला तर 54 जागा ह्या ओपन कॅटेगरीला, 36 म्हणजे 6 4 10 5 आणि 3 8 म्हणजे 80 90 जागा या ठिकाणी कारागृहाला मुंबईला आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगरला 45 आहे, तिथं 36 आहे, इथं 90 आहे. आणि पुण्याचा जर विचार केला पुणे कारागृहाचा तर पुणे कारागृहाला मेलला 49 आणि ओबीसीला 25 म्हणजे 50, 74 जागा त्या ठिकाणी आहे. म्हणजे सगळ्यांचा जर एकत्रित रेशो जर काढला आणि व्यवस्थित जर पाहिलं तुम्हाला पुणे कारागृह हे बेटर ठरू शकतं. लक्षात ठेवा, पुणे कारागृहाला बेटर ठरण, त्याच्यानंतर 2 नंबरला संभाजीनगर बेटर ठरण. मुंबईत आहेच, मुंबईला जायचं बिंदास मुंबईला जा, अडचण नाही. मात्र इकडचा जर विचार केला मुंबई सोडता तर पुणे बेस्ट आहे, नंतर संभाजीनगर, नंतर नागपूर आणि मग नंतर मुंबई. नंतर मुंबई कोणासाठी, का ज्या विद्यार्थ्यांचं सगळंच म्हणजे टॉपचं आहे, ग्राउंड लीग एकदम टॉपची, त्यांच्यासाठी नागपूर पण चांगलं ठरू शकतं. पुणे ग्रामीण आणि संभाजीनगर पण पुणे कारागृह आणि संभाजीनगर कारागृह पण चांगलं ठरू शकतं. लक्षात ठेवा, मुंबईपेक्षाही आलं लक्ष, म्हणजे त्यांचं ग्राउंड आणि लीग टॉप आहे एकदम त्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, त्याच्यानंतर हे झालं एवढ्या जागा, ह्या जागेचा विचार जर केला आपण तर ओके बरोबर. मी आता सगळ्या जागेचा तुम्हाला शेवटी सांगणार आहे, ह्या जागेचा विचार केला. आता पुढच्या ज्या कॅटेगरी त्या ठिकाणी एनटीबी आहे, समज एनटीबी घेतो मी, एनटीबीचा जर विचार केला तर एनटीबीला त्या ठिकाणी जागाच नाही, 0 जागा आहे. एनटीबीला नागपूर या ठिकाणी जागाच नाही. लक्षात ठेवा, एनटीबीची कॅटेगरी त्या ठिकाणी त्याला काय जागा नाही. फिजेचा जर विचार केला, फिजेला जागा आहे, परंतु फिजेला मेलला 1 जागा आहे आणि फिमेलला 2 जागा आहे. आणि लक्षामध्ये एसटीचा जर विचार केला, एसटीचा तर एसटीला मेलला एसटी वर का एसटी मेलला 4 जागा आहे आणि फिमेलला 5 जागा आहे. आणि एससीचा जर विचार केला तर मेलला 7 जागा आहे आणि फिमेलला 8 जागा आहे. म्हणजे लक्षात ठेवा, एससी आणि एसटीच्या जर बाबतीत विचार सांगायचं झालं, आता नीट लक्ष बघा, याच्यातच क्लिअर करतो सगळं. एससी आणि एसटीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पहा, ज्या ठिकाणी एससीला 7 आणि 8 15 जागा आहे, नागपूरला 15 जागा आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला संभाजीनगरला 12 2 24 25 जागा आहे. म्हणजे तिथं नागपूर 15 संभाजीनगर 25 आणि या ठिकाणी 57 जागा आहे. तुम्हाला मुंबईला 57 जागा आहे. आणि त्याच्या तुलनेत जर विचार केला 30 आणि 10 40 40 आणि 9 49 आणि 2 51 जागा कुठे पुणे कारागृह. म्हणजे सर्व जागांचा जर व्यवस्थितरित्या विचार केला, ओपन असन, ओबीसी असन किंवा एसबीसी असन, एनटीडी असन, एनटीसी असन, बीव्हीजे असन, अजा असन, एनटी सगळे असन, तुम्ही मुंबईला अवश्य फॉर्म भरा. जागा जास्त आहे, तुम्ही मुंबईला फॉर्म अवश्य भरा. मात्र जर काही विद्यार्थ्यांचा असं राहतं का मला आता काल माझंच काम करणं म्हणजे सहकारी मित्र आहे, म्हणलं सर मला मुंबईला फॉर्म असतं, काही असो मुंबईला मला कशाचा फॉर्म नाही भरायचा. मग त्याला कारागृहाला मी ऑप्शन दिलं, पुणे बरं म्हटलं, पण त्यांनी संभाजीनगरला वाटलं, कारण म्हणलं सर मला संभाजीनगर ठीक वाटतं. मग त्यांनी एसआरपीएफ जालना टाकला, तिकडे नांदेडचा चिठ्ठी म्हणून विद्यार्थी आला. लक्षावधी म्हणजे काय होतं त्यानुसार पण तुम्हाला समजू शकतं. मग तुम्ही काय करू शकता माहिती का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक काम करा का तुम्हाला पुणे एक बेटर राहणार आहे. जर मुंबईत नसं भरायचं, पुणे आणि संभाजीनगर हे बेटर राहणार आहे. आणि नागपूरचे जे आहे नागपूर कारागृह त्याला शक्यतो कोण फॉर्म भरा, विदर्भ साईडचे विद्यार्थी जास्त फॉर्म भरणार. तिथं विदर्भ पट्टा, पूर्ण विदर्भ पट्टा हा नागपूरला फॉर्म भरू शकतो, कारण मुंबईत याला टाळाटाळ करू शकतो. मुंबईकडे नाही आता पूर्ण विदर्भ पट्टा हा नागपूरला फॉर्म टाकू शकतो कारागृहासाठी. लक्षात ठेवा, कारण जे तुझ्या त्याच्या पद्धतीने सुविधेनुसार पाहत असतो. आणि लक्षामध्ये कारण नागपूरला पण जागा जास्त नाहीत नागपूरला, पण यांच्या तुलनेत काही कमी नाही, ते लक्षात ठेवा. समजलं. चला हे पाहिलं आपण, एवढ्या जागा आहेत ह्या नागपूर कारागृहाच्या. म्हणजे हा पण घटक तुम्हाला सेफ आहे. पण ह्या घटकाला जर तुम्हाला जागेचा विचार करता जर फॉर्म टाकायचं ठरलं नागपूरला, तर तुम्हाला लेखी ग्राउंड 40 आणि लेखी 85 ह्याच दरम्यान लागेल. त्यावेळेस 8 आणि 4 12 125 प्लस टोटल तुम्हाला इथं नागपूरच्या कारागृहाला करावं लागेल. जर तुमच्या धमक असेल तेवढी 125 किंवा तुमची होत असेल 125 130 तरच त्या ठिकाणी तुम्ही रिस्क घ्या. आणि लक्षामध्ये हवा आता आपला पहिला घटक नागपूर कारागृह. आता आपल्याला जायचं दुसऱ्या घटकाकडे. दुसरा घटक जो पाहिजे आपल्याला, दुसरा घटक आपला कोणता असणार आता, हा नागपूर होता. दुसरा घटक पाहतो आपण छत्रपती संभाजीनगर हा घटक. बघा आता भाग 2 आपण दुसरा घटकाला आलो पाहिजे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या जागेच्या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहे. आता नागपूर जागेचं आपण पाहिले, नागपूर जागेवरून तुम्हाला समजलं असेल का नागपूरला फॉर्म टाकणं कोणाला शक्य आहे. ज्या विद्यार्थ्यांना 40 आणि 85 टाकू शकतो त्याच विद्यार्थ्यांना नागपूर, कारण जागा जर जास्त वाटत असते तर लक्षात ठेवा
जिल्ह्याचा विषय वेगळा असतो. जिल्ह्याला तुम्हाला सगळ्या जिल्ह्याला तुम्ही एक एक म्हणजे एका ठिकाणी कुठेतरी जाणार आहेत. मात्र कारागृहाला तसं नाही. कारागृहाला तुम्ही कुठेही फिरले अख्ख्या महाराष्ट्रात तरी 4च ठिकाणी जाणार आहे. त्याच्यामुळे कारागृहाचे फॉर्म जरी जास्त आले तरी कारागृहाचे विद्यार्थ्यांचे जे ग्राउंड आणि लेखी असणारे विद्यार्थी टॉपचेच असणारे सगळीकडे 4ही पण ठिकाणी लक्षात ठेवा. आता ओपनचा जर विचार केला तर ओपन कारागृहाला मेलला जागा आहेत 24 नागपूरला, आपलं संभाजीनगरला, आणि याला जागा आहेत 27, 24 आणि 27 फिमेलला. म्हणजे तुम्ही विचार केला तर या ठिकाणी सुद्धा जागा मोठ्या प्रमाणात आहे. जर ओबीसीचा विचार केला ओबीसीचा तर ओबीसीला मेलला जागा आहे नागपूरला छत्रपती संभाजीनगरला 21 आणि फिमेलला जागा आहे 20. आलं लक्षामध्ये. ईडब्ल्यू एससीबीसीचा जर विचार केला आपण एससीबीसीचा तर मेलला जागा आहे 7 आणि फिमेलला जागा आहे 10. एससीबीसीचा विचार केला तर मेलला जागा आहे 7, फिमेलला जागा आहे 10. ओबीसीचा विचार केला ओबीसीचा ईडब्ल्यूएसचा जर विचार केला तर ईडब्ल्यूएसला 8 जागा मुलांना आणि 10 जागा मुलींना आहे. 8 जागा कोणाला? मुलांना आहेत आणि 10 जागा कोणाला या ठिकाणी? मुलींना की जागा आहेत 10 जागा या ठिकाणी आहेत. लक्षामध्ये. एससीचा जर आपण विचार केला एससीचा तर एससीचा विचार करायला लागला तर या ठिकाणी एससीला या ठिकाणी मुलांना आहे 12 जागा, मुलींना आहेत 13 जागा एससीला. त्याच्यानंतर आपण एनटीडीचा विचार केला तर 1 जागा आणि 2 जागा. लक्षामध्ये. एनटीसीचा विचार केला तर 2 आणि 1 जागा, 2 आणि 1 जागा. त्याच्यानंतर एनटीडीचा विचार केला तर एनटीबी असावा कदाचित 3 आणि 2 जागा असंच असेल कदाचित. एनटीडी एनटीबी ओके ते सेम झाले माझ्याकडून, कदाचित या जागेमध्ये थोडं अल्टर होऊ शकतं. विजयचा विचार केला तर 3 जागा मुलांना 2 जागा मुलींना, आणि आता एसटीचा विचार केला तर 8 जागा मुलांना 7 जागा मुलींना. लक्ष द्या आता जागेकडे. सर्व जागा तुम्हाला बोर्डवरती दिसते, संपूर्ण क्लिअर दिसते, काय प्रॉब्लेम नाही. बोर्ड समोर संपूर्ण तुम्हाला क्लिअर दिसतो या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही जर विचार केला नागपूरच्या तुलनेमध्ये या ठिकाणी जागा आहेत नाही असं, नागपूरच्या तुलनेमध्ये छत्रपती संभाजीनगरला जागा चांगल्या आहेत आणि या जागेवरती तुम्ही रिस्क घेऊ पण शकता. काही एवढी पण अडचण येणार नाही या जागेवर रिस्क घ्यायला. मात्र या ठिकाणी तुम्ही माझं सर एनटीबी असेल, व्हीजे असेल, एसटी असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, सर आम्ही कुठे रिस्क घेऊ? बाळा तुम्हाला खरं तर तुम्ही विचार हा ओपनच्या जागेचा करूनच त्या ठिकाणी फॉर्म टाकायचे. लक्षात ठेवा. तुम्ही या 2 किंवा 1 जागेचा विचार नाही करता, तुम्ही या ओपनच्या 24 जागेचा विचार करायचा आहे. एनटीसी वाले या 2 किंवा 1 जागेचा विचार, या 2 प्लस सपोज एनटीसीचा मुलगा आहे त्याला जर संभाजीनगरला फॉर्म टाकायचा असेल तर तू या 2 जागेचा तर विचार करच. या 2 जागेचा तुला विचार करावाच लागणार, परंतु तू हा विचार टार्गेट समोर करून ठेव. आपल्या कॅटेगरी बरोबरच ओपनच्या कॅटेगरीला किती जागा आहेत याचा अभ्यास करूनच फॉर्म टाका शक्यतो कारागृहाला. बाकी जास्त काही कारागृह लोड घेऊ नका. आलं लक्षामध्ये. आता सपोज ओबीसीला 21 आणि 20 जागा, ओपनला 24 आणि 27 जागा, म्हणजे 24 आणि 21, 20 20 40 40 45, म्हणजे ओपन आणि ओबीसीच्या विद्यार्थी ओबीसीच्या मुलाला 45 जागेसाठी तिथे लढत आहे ओबीसीच्या मुलाला, आणि ओबीसीच्या मुलीला त्या ठिकाणी 47 जागेसाठी लढत आहे. किती जागेसाठी? 47 जागेसाठी ओबीसीच्या मुलीची तिथे लढत राहणार आहे. म्हणजे 47 जागा तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला, 45 जागा मुलांना छत्रपती संभाजीनगरला आहे. ओबीसी कॅटेगरीवाला कॅन्डिडेट असेल तर बिंदास त्या ठिकाणी फॉर्म टाकू शकतो, हरकत नसावी. 40 प्लस नाही, इथं बाकी 43 ग्राउंड लागेल तुम्हाला. 41 43 38 दरम्यान ग्राउंड पाहिजे आणि 80 85 प्लस लिखी पाहिजे. लक्षात ठेवा. ते विद्यार्थी या ठिकाणी बिंदास फॉर्म टाकू शकतात, काहीच अडचण नाही. लक्षात फॉर्म टाकू शकतात. त्याच्यानंतर एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोघांचा जर विचार केला तर एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस ला तुम्हाला संभाजीनगर कारागृह बरोबरच नागपूर कारागृह बरोबरच तुम्हाला मुंबईला सुद्धा चांगल्या जागा आहे. एसीबीसीला मुंबईला पण एसीबीसीला चांगल्या जागा आहेत. तुम्ही मुंबईचा पण विचार करू शकता आणि पुण्याचा पण विचार करू. एसीबीसी वाले शक्यतो मुंबई आणि पुण्याकडे थोडीशी जा. एसीबीसी वाले मुंबई आणि पुण्याकडे, याच्यात कोण जा? ज्यांची थोडी लेखी नॉर्मली लेखी किंवा ग्राउंड कमी आहे असं गॅरंटी कमी ते जागा जास्त आहेत. इकडे एवढं कमी जागेमध्ये येणारा विद्यार्थी असं ईडब्ल्यूएसचा असो किंवा एसीबीसी या कमी जागेमध्ये येणारा हा विद्यार्थी एकदम टॉपर त्याची लेखी ग्राउंड असलं तर जमेल. इथं 60 मार्क आणि 65 मार्क लेखीला घेणारा किंवा 35 आणि 30 मार्क ग्राउंडला घेणारा या ठिकाणी क्वालिफाय होणार नाही. लक्षात ठेवा. एससीला पण एससी आणि एसटी तुम्ही घेऊ शकता रिस्क, काय अडचण नाही. पण या 24 जागांचा आधार पाहुणा आणि या 27 जागा मुलं आणि मुली, मेल आणि फिमेल. आलं लक्षामध्ये. व्हीजेला ऍक्च्युली सगळीकडे जागा कमी आहेत आणि व्हीजेचा जर विचार केला तर व्हीजेला व्हीजेचा जर विचार केला तर व्हीजेला 6 आणि 8 4 आणि 3 6 आणि 8 सगळ्यात जास्त जागा तुला मुंबईला व्हीजे वाले लक्षात ठेवा. 6 आणि 8 जागा म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यावर रिस्क घेऊ शकता, परंतु इथं पण तुम्हाला रिस्क काय एवढे अवघड जाणार नाही. कुठं पुणे ग्रामीणला 4 आणि 3 जागा 7 जागा लक्षामध्ये. हा म्हणजे अशी पद्धत आहे.
आता एनटीसी, एनटीबी आणि एनटीडी तुमच्यासाठी खास सांगतो, तिघांसाठी पण. तुम्ही बिंदास ओपनच्या जागेचा आधार घ्या. ज्या ठिकाणी ओपनला तुमच्या जागा सगळीकडे अशाच ह्याच रेंजमध्ये जागा आहे सगळीकडे, पण ओपनला ज्या ठिकाणी जास्त जागा असतील पुढं, म्हणजे तुमचं लेखी ग्राउंड चांगलं आहे ना, किंवा तुमच्या बरोबरचे अजून तुमचे भाऊ म्हणजे बंधू विद्यार्थी येते ना तुमच्या कॅटेगरीचे उमेदवार, ते वर जाणार आहेत पुढं वर. पण वर जाण्यासाठी इथं जागेचा कोटा जास्त पाहिजे ओपन मध्ये, हे लक्षात आलं का? ओपन मध्ये जागेचा कोटा जास्त पाहिजे, त्याच्यामुळे हा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी काय करा, फॉर्म टाका कारागृह. लक्षामध्ये ठीक आहे, समजलं. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर 2 घटकाचे पाहिलेत. आता इथपर्यंत हे 2 घटक थोडे मिडल याचे होते. आता जे टॉपचे घटक पाहिजे पुढचे 2 म्हणजे पुणे कारागृह आणि मुंबई कारागृह. आता आपण पाहणार आहे पुणे कारागृहाच्या बाबतीत. लक्षात घ्या, असंच मी SRPFचं पण बनवणार आहे, त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण का पूर्ण भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत सर्व अपडेट, सर्व महत्वाच्या अपडेट, सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी रोजच्या रोज देत जाणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपल्याकडे काही ग्रुप असतात अभ्यासाचे, व्हॉट्सअपचे असतील, टेलिग्रामचे, त्याच्यावरती पण लिंक शेअर करत सर. लक्षामध्ये. आता पुढचा कारागृह आपल्याला, पुढचा जो घटक आहे, पुढचा घटक आपल्याला पाहिजे तो म्हणजे पुणे कारागृह. आता आपण पाहिला होता आता संभाजीनगर कारागृह आणि नागपूर. आता पुणे कारागृह पाहूया आपण. बघा आता हा तिसऱ्या घटकाकडे आला आपण. छत्रपती संभाजीनगर आपला पाहून झालाय, नागपूर पण पाहिलं, 2 पाहिले ना. आता आपण तिसऱ्या घटकाकडे आलो कारागृहाचे, तो म्हणजे पुणे कारागृह भरती. मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी आपल्याला पुणे कारागृह भरतीला आहे. जवळजवळ तब्बल 513 जागांसाठी पुण्यामध्ये भरती होते. तत्पूर्वीचे नवीन विद्यार्थी त्यांनी 97 66 85 36 35 याच्यावरती व्हॉट्सअपला SMS करा, कारण रोजचे अपडेट तुम्हाला मिळत जातील. खाली लाईनला आपण माझा नंबर तिथं पण दिसत असेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण. आता इकडे जर विचार केला तर याच्या तुलनेमध्ये, नागपूरच्या तुलनेमध्ये आणि संभाजीनगरच्या तुलनेमध्ये इथं जागा जास्त आहे. इव्हन मुलींना असेल किंवा मुलांना असेल किंवा ऑल कॅटेगरी, कोणती कॅटेगरी असेल तर या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जवळजवळ ह्या जागा मुंबईच्या खालोखाल जागा आहेत. लक्षात, मुंबईच्या खालोखाल जागा आहेत. मग आता विचार करा, ओपन कॅटेगरीसाठी तर एकूण 50 जागा आहेत, फिमेल कॅटेगरीसाठी तर 50 जागा आहे. ओपनच्या फिमेल आणि मेल कॅटेगरीसाठी, म्हणजे ओपनच्या मेलसाठी एकूण 50 जागा आहे आणि ओपनच्या फिमेलसाठी 50 जागा. ह्या ज्या जागा आहेत, ह्या जागा जे तुम्हाला दिसतात, ह्या जागा तुमच्या सर्वांना आहेत. म्हणजे आपण तुम्ही काय करायचं, तुमच्या ह्या जागेमध्ये प्लस या जागा करायच्या, तुमच्या ह्या जागेमध्ये प्लस या जागा करायच्या, ह्या जागेमध्ये प्लस करून तुम्ही तिथे विचार करायचे. आता समज व्हीजेवाला आहे, व्हीजेवाल्याला मेलला 4 जागा आहे, फिमेलला 3 जागा आहे. म्हणजे त्याने जर पुण्याला फॉर्म भरला त्याचा विचार 4 जागेसाठी नाही, 4 प्लस एकूण 50 म्हणजे 53 जागा. फिमेलला 3 प्लस 50 म्हणजे 53 जागा. म्हणजे मेल आणि फिमेल व्हीजेचा विद्यार्थी जो आहे व्हीजेचा, त्याच्यासाठी 53 जागा पुणे कारागृहामध्ये आहे. एससीचा विद्यार्थी असेल किंवा एसीबीसीचा विद्यार्थी 13 आणि 15 आणि 50 म्हणजे 65 जागा एसीबीसीच्या महिलांना पुणे कारागृहाने 65 आणि 13 आणि एकूण 50 म्हणजे 62 जागा पुरुषांना. 62 जागा पुरुषांना. म्हणजे हा विचार करा, एसीबीसी विचार करता मेलला 1 जागा आहे, एकूण 50 प्लस 1 50 आणि ह्यो फिमेलचा 2 50 प्लस 2 52. अशा पद्धतीने कारागृह आहे. पुणे कारागृहाला लक्षात ठेवा, पुणे कारागृह बेस्ट ठरू शकतो तुमच्या ओपन जाऊ द्या. ओबीसी साठी पण बेस्ट आहे, ईडब्ल्यूएस साठी पण बेस्ट आहे पुणे कारागृह, एसटी साठी सुद्धा बेस्ट आहे आणि एससी साठी सुद्धा बेस्ट आहे. बाकीच्यांना तुम्ही म्हणाल काय बेस्ट नाही, सॉरी एससीबीसी साठी सुद्धा बेस्ट आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 हे जे 5 प्रवर्ग मी तुम्हाला इथे हायलाइट केले, 1 2 3 4 आणि 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5, हे 5 प्रवर्ग मी या ठिकाणी हायलाइट काय केलेत, कारण का या प्रवर्गाला छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या तुलनेत जागा चांगल्या आहेत. आणि विशेष म्हणजे इथं जागेची संख्या चांगली असताना देखील ओपनच्या सुद्धा जागा या ठिकाणी कसे चांगल्या आहेत. म्हणजे ओबीसी असन, ईडब्ल्यूएस असन, एसीबीसी असन, एससी असन आणि एसटी असन तर तुम्ही हा घटक निवडायला काही हरकत नाही. लक्षामध्ये हा घटक तुम्ही तुमच्या स्वतःच्या याच्यावरती निवड. आता मी तुम्हाला एक कट ऑफ हे जे काय सांगतोय, आता मला काय माहित नसतं, तुम्ही माझे एवढे आता ओबीसीचा आपण काल व्हिडिओ टाकतो, जवळ 25-30 हजार लोकांनी पाहिला, म्हणजे विद्यार्थ्यांनी पाहिला तो, त्याच्यात त्यांनी फॉर्म भरले. परंतु गमत कशी, मी आता असं परिस्थिती सांगू नाही शकत तुम्हाला तुम्ही इथंच फॉर्म भरा तिथंच भरा, कारण मला कसं असं तुमची लेखी किती आहे, तुमचं ग्राउंड किती आहे काय मला ज्ञात नसतं. आलं त्याच्यामध्ये. हा जर समजा एखादा विद्यार्थी माझ्या सोबत रोज माझ्या डोळ्यासमोर, मला माहिती आहे बाबा हा कसा पेपर काढला तर 95-90 मार्क टाकतोय, याचं ग्राउंड 43, मी त्याला हक्कच नाही तू तिथं नको चुकशील तिकडे जा. पण तसं तुम्हाला मी फक्त सजेस्ट करतो तुमच्यासाठी कोणते घटक ठीक राहतील. लक्षामध्ये तर लक्षात ठेवा, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसीबीसी, एसटी आणि एससी ह्या 5 घटकांसाठी पुणे कारागृह बेस्ट आहे. परंतु मग तुम्ही म्हणशाल एनटीडी, एनटीसी, एनटीबी, व्हीजे आणि एसबी साठी आमच्यासाठी नाही का? आहे. जर तुमच्यासाठी का आहे, कारण का तुमचा जर विचार करायचं झालं तर तुम्हाला जे कारागृह नागपूरला सुद्धा तुम्हाला चांगल्या जागा आहेत, कारागृह नागपूरला सुद्धा तुम्हाला हेच रेंजमध्ये जागा आहेत. फक्त कारागृह नागपूरला तुम्हाला ओपनला जागा जास्त नाही. म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा कारागृह नागपूर, कारागृह संभाजीनगरपेक्षा हा घटक तुमच्यासाठी बेस्ट आहे. संभाजीनगरचा जर विचार केला तर एससी कॅटेगरीचा जो विद्यार्थी नाही, एससी कॅटेगरीचा, त्याच्यासाठी संभाजीनगरला 12 आणि 13 म्हणजे 8 म्हणजे बरोबर आहे. तुमच्यासाठी
संभाजीनगर आणि नागपूरपेक्षा मी जागेच्या तुलनेत जर विचार केला तर पुणे कारागृह बेस्ट आहे. लक्षात ठेवा, पुणे कारागृह बेस्ट आहे. बाकीचे पण भरा, म्हणजे लक्षात ठेवा शक्यतो ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसीबीसी, एसटी आणि एससी 1 2 3 4 हे 5 प्रवर्गाचे जे घटक मी सांगतो 1 2 3 4 5 तुम्ही पुणे कारागृहाला प्रेफरन्स द्यायला काही अडचण नाही. म्हणजे मुलं आणि मुली सुद्धा, बरं मुलं आणि मुली सुद्धा, मुलींनी सुद्धा फिमेलला 50 म्हणजे भरपूर जागा आहे, मुलं आणि मुली सुद्धा. मग आता राहिला प्रॉब्लेम एनटीडी, एनटीसी, एनटीबी, व्हीजीए, एसबीसी. मग तुम्ही काय करायचं, तुम्ही पण टाकू शकता. नाही असं नाही, पत्र त्या 5 जणांनी थोडंसं प्रेफरन्स जास्त का सांगितलं ना, कारण जागा जास्त आहेत. तुम्हाला सगळीकडेच समप्रमाणात जागा आहे, पण तुमच्यासाठी नागपूर हे एनटीसी, एनटीडी, एनटीबी, व्हीजे आणि एसबीसी तुमच्यासाठी नागपूरपेक्षा, संभाजीनगरपेक्षा पुणे ठीक राहू शकतं. आणि मेरिटच्या बाबतीत मागे पुढे होईल थोडंसं, लक्षात ठेवा मेरिटच्या बाबतीत मागे पुढे होईल, परंतु जागेच्या तुलनेत जर विचार केला तुमच्यासाठी सुद्धा हे बेस्ट राहणार आहे. आता पुढचा आणि शेवटचा घटक पाहणार आपण तो म्हणजे मुंबई. मुंबईमध्ये काय आणि मग त्याच्यानंतर सगळं ओव्हरऑल तुम्हाला मी सगळं टोटली त्यातली माहिती देतो. फक्त मोजून आता एक 5 मिनिटात आपला व्हिडिओ या ठिकाणी, आपलं लेक्चर या ठिकाणी संपणार आहे. आता पुढचा घटक जो पाहायचा आपल्याला, तो पुढचा घटक कोणता आहे, हा पुढचा घटक आता आपल्याला मुंबई पाहायचा आहे. पहा तुम्ही मुंबई घटक आता आपल्याला बघा. आता चौथा घटक पाहतो आपण आणि सगळ्यात महत्वाचा घटक या ठिकाणी आतापर्यंत सगळ्यात जास्त फॉर्म गेलेले आहेत. आपण त्या ठिकाणी हे केलं होतं, काय म्हणतात, एक्झिट पोल जो घेतला होता आपण आपल्या युट्यूब चॅनलला, तुम्ही आत्ताही जाऊन पाहू शकता. सर्वाधिक जास्त 35-40% आसपास फॉर्म हे कारागृह मुंबईला गेलेले आहेत. आणि तो कारागृह मुंबईचा घटक आपण या ठिकाणी आता या ठिकाणी दक्षिण विभाग मुंबई, एकूण जागा बऱ्याच आहेत त्या ठिकाणी. तुम्ही या ठिकाणी ओपनच्या ज्या जागा आहेत, ओपनच्या जागा आहेत सर्वांसाठी असं हे लक्षात ठेवा. बरं पहिल्यापासून मी तुम्हाला सांगतो ओपनच्या जागा आहेत तुमच्या सर्वांसाठी आहे. आता ईडब्ल्यूएस असेल, एसीबीसी असेल, एनटीबी असेल, व्हीजे असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, एसबीसी असेल, ओबीसी असेल, एसटी असेल किंवा एससी असेल, या सर्वांसाठी या ठिकाणी फॉर्म भरणं बेस्ट आहे. कोणी कोणत्या कॅटेगरीचा असो, कारण की तुम्हाला ओपनला या ठिकाणी सगळ्यात जास्त जागा, सर्वात 4पैकी सगळ्यात जास्त जागा त्या ठिकाणी. परंतु ह्या 4 जागा जर जास्त असतील तर त्या ठिकाणी जाण्याचा कल पण जास्त असतं कारागृहाचा. म्हणून पुणे आणि छत्रपती संभाजीनगर हे मदरले किंवा ज्यांचं बऱ्यापैकी आहेत सगळं, त्यांच्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर हा एक बेस्ट ठरवत असतो. लक्षात ठेवा कंपल्सरी पुणे आणि संभाजीनगर तुम्हाला बेस्ट ठरणार आहे. आता पहा ईडब्ल्यूएस 19 जागा आहे मुलांना, 19 म्हणजे 54 आणि 19 9 4 13 आणि हे 7 73 जागा आहेत ईडब्ल्यूएस ला. तेच जर ओबीसीचा विचार केला तर 54 आणि 36 जागा आहे, 6 4 10 5 3 8 90 जागा आहे ओबीसीला. किती जागा आहे त्या ठिकाणी, 90 जागा आहे जवळजवळ. आलं लक्षामध्ये, 90च्या आसपास नाही 90च जागा आहे डायरेक्ट, आलं लक्षामध्ये. आणि मुलींचा जर विचार केला मुलींचा तर या ठिकाणी 55 आणि 40 म्हणजे 95 जागा आहे. मुलींसाठी मुंबई कारागृह एकदम बेस्ट असणार आहे ओबीसीच्या मुलींसाठी, आणि ओबीसीच्या मुलींसाठी आणि ओबीसीच्या मुलांसाठी मुंबई कारागृह बेस्ट आहे. मात्र मुंबई कारागृहाचा जर मुलींचा विचार केला तर मित्र आणि मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीचा जर विचार केला तर तुम्हाला ओबीसीला 50 आणि 74 जागा त्या ठिकाणी तुम्हाला आहे, आणि इकडं 95 म्हणजे 74 याला आहे, 95 याला 20 जागेचा फरक पडतो. लक्षात ठेवा पुण्याला 74 जागा आहे तुम्हाला मुलींना आणि यांना 75 जागा आहे. मुलांचा जर विचार केला तर मुलांना या ठिकाणी जवळजवळ 90 जागा आहे, आणि पुणे कारागृहाचा जर विचार केला तर मुलांना या ठिकाणी 49 आणि 25 50 74 जागा आहे, सेम आहे. म्हणजे मुंबई तुमच्यासाठी ठीक आहे. आता ज्याला नाही काहीच, ज्याला कुठेच रिस्क घ्या वाटत नाही, माझं लेखी चांगलं नाही, माझं ग्राउंड चांगलं नाही, मी काय करू, कशा पद्धतीने अभ्यास करू, काय करू, तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट हा घटक असणार आहे मुंबई कारागृह भरती. लक्षामध्ये मुंबई कारागृह भरती. ईडब्ल्यूएस ला तुम्ही रिस्क घेऊ शकता, एसीबीसीचं ठीक आहे, एनटीबी वाले एनटीबी ला सगळ्यात जास्त जागा या ठिकाणी, एनटीबी ला पलीकडे कुठे जागा नाही, म्हणजे 5 आणि 54 आणि 6 आणि 55 तुम्ही या ठिकाणी रिस्क घेऊ शकता. व्हीजे वाले पण रिस्क घेऊ शकता, सगळ्यात जास्त जागा इथे तुम्हाला. ओबीसी वाले तर घ्याच म्हणजे इथंच टाका शकतो पुणे आणि कारागृहाला. पुणे कारागृह मुंबई कारागृहाला सगळ्यात जास्त जागा आहे. मग तुम्ही सर तुम्ही म्हणले पुण्याला टाका, मुंबई टाका, मग संभाजीनगर टाकला, आता काय करू, राहू दे, काय करतो आता, काय होत त्यानं का टाकलं तर, नागपूरला टाकलंय मग काय करू, काय नाही होत, राहू जिथे टाकलं तिथे राहू दे, काय विषय नाही. लक्षामध्ये हा एसीबीसीला पण चांगलं जागा आहे, एनटीडीला चांगलं जागा आहे, एनटीसीला चांगलं जागा आहे, एससीला आणि एसटीला. हा मागाच्या व्हिडिओत पाहिलं मी, बघा मी बोललो का एससी आणि एसटीला या ठिकाणी फॉर्म भरणं चांगलं आहे पुण्याला, तर ते मी सांगतो. आणि त्याचबरोबर इथं सुद्धा एससी आणि एसटीला सर्वाधिक जागा आहे. ओपनच्या 54 जागा, म्हणजे आता ओपनच्या मुलांना किती जागा आहे मुंबईला, ह्या 54 आणि ह्या 27 लक्षामध्ये, आणि ओपनच्या मुलीला ह्या 55 आणि ह्या 30 म्हणजे जवळजवळ तिला 85 जागा आहेत. लक्षामध्ये भरपूर जागा आहे. ओबीसीला 55 आणि हिला 85 म्हणजे भरपूर जागा आहेत त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही डायरेक्ट बिंदास कारागृह मुंबई आपापल्या जबाबदारीनं आपापल्या स्वकर्तृत्वावरती ती निवडणूक लढवू शकता कारागृह मुंबईच्या. लक्षामध्ये म्हणजे शब्दाचा अर्थ नक्की की त्याचा म्हणजे आपण फॉर्म भरतोय म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी विजय व्हायचंय ना, अलग लक्षामध्ये. हा म्हणजे आता अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला मी 4 ठिकाणच्या जागा दिलेल्या आहेत.
तर त्या 4 ठिकाणच्या जागेचा आता मी ओव्हरऑल लुक सांगतो तुम्हाला, ओव्हरऑल करतो. कारागृह शिपाई मुंबई हा सर्वांसाठीच बेस्ट असणार आहे, कारण का जागा जास्त आहे. परंतु कारागृह मुंबईसाठी तुम्हाला 40+ ग्राउंड आणि 80+ नव्हे तर 85च्या आसपास देखील, कारण का कारागृहाचा पेपर, मुंबईचा कारागृहाचा पेपर इतरांपेक्षा थोडासा वेगळा असू शकतो. पुणे कारागृह सुद्धा तुमच्यासाठी एकदम छान आहे, असं काही नाही. पुणे कारागृहाला सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, काही अडचण नाही. मात्र नागपूर कारागृह आणि छत्रपती संभाजीनगर कारागृहाला फॉर्म जर भरत असाल तुम्ही, तर त्या ठिकाणी आपली लेखी, आपलं ग्राउंड हे सगळं चौकशी करून त्या ठिकाणी फॉर्म टाका. संभाजीनगरला सुद्धा जागा चांगल्या आहेत, नाही असं नाही. तब्बल 315 जागांसाठी संभाजीनगरची भरती होते. संभाजीनगरला सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा आहे. मात्र आता शेवटी फॉर्मवरती डिपेंडिंग असेल ते. मी एक्झिट पोल घेतला, युट्यूबला जाऊन बघा आपल्या कम्युनिटीमध्ये, तिथं तुम्हाला दिसेल का कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किती फॉर्म आलेले आहेत काय. आणि आता याच्यावर जर विचार केला तर मुंबईला सर्वाधिक फॉर्म गेले, 2 नंबर पुण्याला आहे, 3 नंबरला छत्रपती संभाजीनगर आणि 4 नंबरला नागपूर. अशा पद्धतीने म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर जवळजवळ सेम आहे, परंतु सगळ्यात टॉप मुंबईला गेलेले आहेत, नंतर नागपूर पुण्याला आलेले आहेत. आता जागा सारखे आहे, जागा पण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी कारागृह विभागाची जागेचा विचार केला. आणि खरं तर मी या ठिकाणी एकाच वेळेत सगळ्या कॅटेगरी आणि सगळे घटक एकाच व्हिडिओ क्लिअर केलेले, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, परंतु काळजी नसावी. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि अजून एक म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन लेक्चर जर अटेंड करायचे असते, बॅच लावायचे असेल पेपरसाठी, त्याचबरोबर पुस्तकं जर पाहिजे असतील तर मी समोर जे व्हिडिओ जे सांगणार त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्ही व्यवस्थित पहा आणि ते पुस्तकं खरेदी करा, ते बॅच वगैरे लावून टाका. आलं लक्षामध्ये? आता पुढचा जो घटक असणार आहे आपला, म्हणजे पुढचा भाग 5 जो असणार आहे, 5 भाग जो असणार आहे, तर तो भाग असणार आता SC, ST आणि VGA ह्या कॅटेगरीसाठी कोणत्या ठिकाणी फॉर्म भर टाकणं. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा असणार तो म्हणजे SRPF आणि बॅट्समन. हे 2 घटक झाले का आपली ही सिरियल संपून जाईल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. 7 ते 8 भागात घेणार आहे. मग हे झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण डाऊट सेशनचे सेशन सुरू करणार, सत्र क्रमांक 1, 2, 3 डाऊट सेशनचे. कशा पद्धतीनं तुमच्या ज्या अडचणी, जे कमेंट्स येतात वगैरे, जे रिप्लाय वगैरे माझ्या फोन देणं होत नाही शक्य, कॉल रिसिव्ह करणं शक्य होत नाही, ते तुमच्या कमेंट वाचून किंवा व्हॉट्सअपचं हे करून आपण त्यावेळेस ते काय करणार त्या ठिकाणी देणार. ठीक आहे. बारीक अवलोकन करा. अजूनही वेळ गेलेला, अजून बऱ्याच जणांनी फॉर्म भरले असते तर फॉर्म भरताना व्हिडिओचा थोडासा अंदाज घ्या, एक विचार करा आणि त्यानुसार तुम्ही काय करा त्या ठिकाणी फॉर्म टाका. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. मात्र एक काम करा, त्याचे व्हिडिओ बघा. समोर मी तुम्हाला पुस्तक आणि बॅच बद्दल देतोय, ते पुस्तक आणि बॅच बद्दल त्या ठिकाणी पहा. चालतंय. धन्यवाद. तयारी करत असेल मित्रांनो तर काळजी कसली करताय, VB सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच घेऊन आले आपल्यासाठी ऑनलाईन बॅच. महाराष्ट्रात सुरू असणारी एकमेव ऑनलाईन बॅच मिशन खाकी बॅच 1. आधी विषय खाकीचं, नंतर विषय बाकीचं ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. विद्यार्थी मित्रांनो, कालावधी 1 वर्षाचा, फक्त 300 रुपयामध्ये बॅच अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता आणि कितीही वेळा एक टॉपिकचं लेक्चर किती वेळा पाहू शकता वर्षभरामध्ये. वर्षभर कालावधी असणारी, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणारी, फक्त 300 रुपयामध्ये असणारी आणि महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवायला असणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच म्हणजे VB सर गुरुकुल अकॅडमी आयोजित मिशन खाकी बॅच 1 ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो. ऑफलाईन बॅच पण आहे गुरुकुल अकॅडमीची, ऑफलाईन पण चालू आहे आणि ऑनलाईन पण बॅच आहे मित्रांनो. मिशन खाकी बॅच 1 आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा. ही बॅच तुम्ही लावू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक आहे, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी VB सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि बॅच जॉईन करायची. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पुस्तकाची तयारी करत असाल आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे एक केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 666+ जम्बो पुस्तक नवे, गर्दीतून वरती जाण्याचा यशमार्ग, नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024 सिद्धेश्वर हडबे सरांचं स्मार्ट बुक सिरीजमधलं अतिशय फुल्ली अपडेट एडिशन 2004 ते 2018 भाग 1 आणि भाग 2 दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, प्रत्येक प्रश्न व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण, द स्मार्ट बुक, बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणारं नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, 1 स्टॉप सोल्युशन. मागील सलग 10 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसे तसे आलेले आहेत. सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्न, शॉर्टकट ट्रिक्ससह स्पष्टीकरण आहे. 1500 स्मार्ट QR कोडसह आहे. भाग 1 आणि भाग 2 230 संभाव्य सराव टेस्ट रँकसह मित्रांनो हे पुस्तक अवेलेबल आहे. त्याचबरोबर 45,000+ जम्बो पण आहे, ऑल इन वन आहे. 440+ ऑल PYQ प्रश्नपत्रिका, 180+ टॉपिक वाईज सराव टेस्ट, 50 संभाव्य संपूर्ण सराव टेस्ट. पुस्तक मिळवण्याचं ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलला आणि भारतीय प्रकाशनवाला तुम्हाला लगेच पुस्तक काढून देतील. धन्यवाद.